हॅलो फ्रेंड्स, पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. घरातली पायपुसणी अजिबातच वाळत नाही आहे आणि 1-2 वेळा पाय पुसले की अगदी ओली चिकच होऊन जाते. तर काय करावं, म्हणून काय डोकं तरी लावावं, तर यासाठी आज आपण एक कृती करणार आहोत. ढिगभर घरात जुन्या साड्या पडलेल्या असतात, त्यांचा आज यूज मी करून दाखवणार आहे आणि त्याच्यापासून एक छान अशी तुम्हाला वस्तू मी बनवून दाखवणार आहे, जी की तुम्हाला या टेन्शनपासून मुक्तता देईल. आता बघा, त्यातल्याच मी 2 साड्या उचललेल्या आहेत, ज्या की जुन्या झालेल्या आहेत. आपल्याला इथे कातरायचं नाही, ह्यांना कापायचं नाही, अक्षरशः कुठलाही सुई दोरा लागणार नाही आहे. दोरा लागेल पण सुई काय लागणार नाही आहे. याचाच अर्थ न कापता न शिवता आपल्याला हे बनवायचं आहे. आणि सिम्पली आता बघू शकता, मी ही साड्या घेतलेल्या आहेत 2. आता पहिल्या साड्याला या पद्धतीनं इथं पिळा मारायचा आहे आपल्याला. आता पिळा हा सर्वांनाच येतो, नसेल येत तर माझ्या हाताकडे व्यवस्थित लक्ष द्या आणि तुम्हीही नक्की शिकून घ्याल. हा पिळा खूप सोपा आहे. ह्या पद्धतीनं त्याला पिळा बनवून घेतला. एक फासा टाका आणि तो फासा रेडी झाला की उरलेली साडी आपली त्यातून काढत जायची आहे. ह्या पद्धतीनं बघू शकता, पहिला जो फासा घातला मी त्यातून अशी ही साडी मी काढत चाललेली आहे. आणि अशीच ही पूर्ण अशी साडी याच पद्धतीनं सेट करून घ्यायची आपल्याला. आणि खूप व्यवस्थित पद्धतीने ही एकदम जाडसर अशी पायपुसणी आपली रेडी होणार आहे. आता बघू शकता, आपण मस्त अशी पायपुसणी बनवणार आहोत आणि कुठल्याही प्रकारला त्याला साडीला कापायचं नाही आहे का मग शिवायचं सुद्धा नाही आहे. आणि एकदम सोप्या पद्धतीने ही साडीची पायपुसणी तुमच्या रेडी होईल. आता तुम्ही म्हणायचं 2 साड्या कशाला, एका साडीत पुरेशी नाही आहे का? तर होते, पण खूप छोटी होते आणि शक्यतो थोडीशी मोठी असलेलीच बरी. मीडियम साईजमध्ये 2 साड्यांमध्ये व्यवस्थित होऊन जाते, म्हणून मी साड्या इथं 2 घेतलेल्या आहेत. आता बघा, ह्या पद्धतीने आपली पहिली साडी रेडी होती आहे. 1 बाय 1 तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या, मी कसं करते त्या पद्धतीनं तुम्ही पण करून घ्या. खूप इझी आहे, करायला गेलं की लवकर शिकाल. आणि ह्या पद्धतीने आपली ही पहिली साडी रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता, छान असं वेणी टाईप हे गुंफलं गेलं आहे पूर्ण. आणि हाताने वेणी तर काही घातलेली नाही, पण फाशाचा यूज करून आपण हे बनवलेलं आहे. बघा, आता पहिल्या एका साडीपासून एवढी पायपुसणी होते, मग त्यापेक्षा थोडीशी मोठी मी 2 इंचची बनवून दाखवते तुम्हाला. आणि अशा टाईपमध्ये केलं तर ते उदसत पण नाही. आता फासा टाईप बनवले आपण, ते एकात एक फासा अडकत गेला आहे, त्याच्यामुळे ते ना अजिबातसुद्धा इकडचं तिकडं होणार नाही. शिवल्यापेक्षा पण जबरदस्त ते राहणार आहे. आता ही पहिली साडी जी तयार झाली आपली, त्यामध्ये दुसरी साडी ॲड करायची आहे. हे अशी तिथं बघू शकता, मी तर गाठण बांधूनच घेणार आहे. आता गाठण या पद्धतीने बांधायची की जी आपली पहिली जी वेणी चालत आलेली आहे ना फासा टाकत, त्याला ती सूट झाली पाहिजे. जास्त मोठी नाही, जास्त छोटी नाही. ह्या पद्धतीनं ते व्यवस्थित असं अटॅच करून घ्या. दोन्ही साड्या एकत्र करून घ्या. आणि उरलेली जी दुसरी साडी आहे आपण लावलेली, तिला पण सेम त्याच पद्धतीनं फासा टाका. आता बघा, माझ्या हातांकडे व्यवस्थित लक्ष द्या. हा फासा शिकायला काही अवघड नाही आहे, पण फक्त लक्ष देऊन बनवा. खूप सोपं आहे. आणि त्याच पद्धतीने मी ही दुसरी साडीसुद्धा रेडी करून घेत आहे माझी. पावसाळ्याचे दिवस आहेत आणि काय होतं आहे की डोअरमेट जे पण असतात आपले, जे आयते असतात, त्यातमध्ये जास्त पाणी सोक होत नाही आणि ते लगेचच गिजगिज असं होऊन जातं आणि सुकायला पण खूप प्रॉब्लेम देतं. त्यातनं पाणी व्यवस्थित असं निचरत नाही आणि ते वाळत पण नाही. वाळायला पण प्रॉब्लेम देतं आणि ते जास्त पायपुसणी अशी जास्त वेळ राहू पण शकत नाही. खूप लगेचच ओली चिक होऊन जाते. त्याच्यामुळं हा जुगाड खूप छान आहे. साड्यांमधनं पाणी लवकर निचरा होतं आणि ती लवकर वाळते पण. त्याच्यामुळे ही थोडीशी तुम्ही बाहेर नेऊन अशी अडकून ठेवली ना, लगेच त्यातनं पाणी पूर्ण बाहेर पडणार आणि ती व्यवस्थित अशी वाळून तयार राहणार आपली पायपुसणी. आणि ह्याच्यामध्ये पाणी पण खूप सोक होणार, कारण कापून वगैरे आपण बनवलं नाही, अख्ख्या साडीचा यूज केलेला आहे. एकदम जाडसर अशी पायपुसणी आणि एकदम मऊसूद अशी होणार आहे. त्याच्यामुळे कुठल्याच प्रकारचे आपल्याला टेन्शन नाही. आता दोन्ही पण इथं रेडी झालेल्या साड्या बघू शकता, मी एकाला एक अटॅच करून घेतल्यात. आता ह्या पद्धतीने मी तिला गोल गोल करून दाखवते तुम्हाला. हे आपल्याला खरं तर बांधून घ्यायचं आहे, पण मी सध्या तुम्हाला असं गोल करून दाखवते. बघू शकता, नुसतं हातानं फिरवलं तरी एकदम छान असा लुक आपल्या पायपुसणीला आलेला आहे. आणि खूप छान वाटायला लागली, एकदम जाडसर बनलेली आहे. तुम्ही बघू शकता, पूर्ण अशी साडीची जी वेणी बनलेली होती ती एकदम जाड आणि एकदम मऊसूद अशी पायपुसणी आपली रेडी झालेली आहे. या साड्या एकदम हलक्या असतात, त्याच्यामुळे ह्याच्यातनं पाणी पण लवकर वाळतं. मी जसं की मगाशी सांगितलंच, बाहेर जाऊन फक्त अडकवलं ना तरी हे व्यवस्थित ह्यातनं पाणी निचरा होऊन जातं. 1-2 डोअरमेट अशा तुम्ही बनवून ठेवल्या की नाही, पावसाळ्यात तुम्हाला टेन्शनच नाही. बघा, आता बघा,
ह्या पद्धतीनं मी थोडंसं उलगडून घेतलं आणि दोऱ्याने इथं बांधायचं आहे. इथं मी दोरा यूज करते, तुम्ही दुसरं काही पण यूज करा. कुठलं एखादं कापड असेल त्याचे छोटे छोटे तुकडे करा आणि त्यानेसुद्धा ह्याला बांधू शकता तुम्ही. फक्त 1 बाय 1 ह्या लेयरला पलीकडच्या लेयरशी बांधत जायचं आहे. ह्या पद्धतीनं तुम्ही बांधून घ्या. शक्यतो थोडं जवळजवळ बांधा म्हणजे तुमची पायपुसणी एकदम छान बनेल. जास्त तुटक बांधलं तर थोडीशी विस्कळीत होईल, त्याच्यामुळं म्हणते. आता बघा ह्या पद्धतीने ते बांधून घ्या व्यवस्थित. आणि पायपुसणी कशी वाटली ते नक्की सांगा. आजपर्यंत तुम्ही अशी ट्राय केली होती का? आणि जर नसेल केली ना तर ही नक्की ह्या पावसाळ्यात ट्राय करून बघा आणि ह्याचा उपयोग तुम्हाला झाला की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. काही वस्तू विकत आणून पण त्यांचा उपयोग होत नाही. मग अशा वेळी ना घरात असलेल्या आपल्या साध्या सुध्या कापडांपासून म्हणा किंवा घरात असलेल्या कुठल्याही वस्तूंपासून आपण छान अशी वस्तू एकदम मस्त अशी फर्स्ट क्लास बनवू शकतो. आणि फक्त आपल्या अंगात तेवढी कला पाहिजे, हे मात्र नक्की बरं का. आणि थोडंसं कष्ट द्यायचं आहे आपलं त्याला, बस फक्त एवढंच पुरेसं आहे. आणि तुम्ही छान अशी ही पायपुसणी रेडी करू शकता. आणि तुमचं 2-3 ह्याने फायदेच होणार आहेत, तोटे तर बिलकुलच नाही. कारण जसं की मी पहिलं सांगितलं, वाळणार पण लवकर आहे आणि ह्याच्यात खूप वेळ जास्त असं ही टिकू पण शकते पायपुसणी. जसं की जे आपण बाजारातून आणतो त्या लगेचच ओल्या होतात, तसं ही लगेच ओली होणार नाही. कारण एकदम जाडसर बनलेला आहे ह्याचा लेयर आणि ही खूप वेळ चांगली टिकून राहू शकते दारामध्ये. पाण्याचे पाय वगैरे किती जरी पुसले ह्याला तरी लगेच ती काही खराब होणार नाही. तर बघू शकता मी ह्याला असं लेयर बाय लेयर असं गोल गोल करून व्यवस्थित सेट करून घेतलं आणि व्यवस्थित असं बांधून घेते. ह्या प्रकारे तुम्हीसुद्धा बांधून घ्या आणि छान अशी डोअरमॅट आपली रेडी होणार आहे थोड्याच वेळात. तर कशी वाटते नक्कीच बघा. मला खात्री आहे तुम्हाला हे नक्की आवडणार आहे, कारण की ह्याला कुठलीही जास्त मेहनत नाही आहे, खूप इझिली आहे, बनवायला पण सोपी आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. घरात सर्वांच्याच जुन्या साड्या पडलेल्या असतात, कारण मटेरियलसुद्धा जास्त काहीच लागणार नाही, फक्त 2 जुन्या साड्या लागणार आहेत. आणि बांधायला दोरा जरी घरात नसला ना तुमच्या, तरी पण साध्या कपड्याच्या कुठल्याही तुकडे काढा आणि त्याने तुम्ही बांधा. एकदम इझी आणि एकदम छान अशी पायपुसणी आपली रेडी होणार आहे. आणि खरं म्हणजे आपल्याला उपयोगी अशी खूप छान रेडी होणार आहे. कारण मी सांगितलं ज्या पातळ पायपुसण्या असतात की नाही त्याच्यापेक्षा ही जाड परवडली. आणि जाड परवडली कशामुळं? कारण ही वाळायला पण खूप सोपी जाणार आहे. आता नुसत्याच जाड भरड करून ठेवल्यात खूप दिवस टिकल म्हणून, दिवसभर वापरले आपण, छान असे व्यवस्थित तिनं साथ दिली आपल्याला, ओली नाही झाली. पण तिला वाळवायची कशी? परत वाळवायला 5-6 दिवस जातात, 5-6 दिवस ती काय वाळणाच आहे. एक तर ऊन नाही पडत पावसाळ्यात, असं नको व्हायला. मग त्याच्यापेक्षा ही वाळायला पण सोपी आहे आणि टिकायला पण सोपी आहे. त्याच्यामुळं ही एकदम फर्स्ट क्लास आयडिया आहे, नक्की ट्राय करून बघा. आणि हो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर तुम्ही सर्वांसोबत ह्याला शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. आणि शेवटी सबस्क्राईब मात्र नक्की करा, ते तर बिलकुलच विसरू नका. कारण आपले नंतरचे व्हिडिओ पण तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरणार आहेत. काही पाठीमागचे व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्ही जाऊन आपल्या चॅनलवरती चेक करा, त्यातनंही तुम्हाला खूप सारं उपयोगी असं भेटेल. आणि प्रत्येक व्हिडिओ हा काहीतरी नवीन असं घेऊन आलेला आहे, त्याच्यामुळे खूप सारं तुम्हाला इथे शिकण्यासारखं भेटणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता बघू शकता आपण पूर्ण अशी ही पायपुसणी आपली छान अशी दोऱ्यानं बांधून घेतलेली आहे, जी की कुठनंच आता सुटणार नाही. व्यवस्थित अशी तिला बांधलेली आहे. आणि फायनली आपली ही पायपुसणी रेडी झालेली आहे. कशी वाटली ते नक्की सांगा, कमेंट करून मला नक्की कळवा. आणि बघू शकता ही उलट्या बाजूने ही अशी आहे. आणि असं काही नाही बरं का की हिला फक्त पायपुसणी म्हणूनच यूज करा, हिचा दुसरासुद्धा एक यूज आहे. तुम्ही ऑदर कुठल्याही तुमच्या लॉजिकनं वापरू शकता हिला घरामध्ये. कारण खूप मऊ अशी उशी टाईप, पिलो टाईपच झाली अक्षरशः. त्याच्यामुळे मी आणखीन एक तुम्हाला ह्याची आयडिया सांगून देते, ती नंतर तुम्हाला मी सांगणारच आहे. पण पहिले बघू शकता किती सुंदर वाटते, छान अशी ही रेडी झालेली आहे. आणि सटकत पण नाही इकडं तिकडं, एकदम गुंफली गेली आहे एकत्र, त्याच्यामुळे ती सुटायचा सुद्धा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि एकदम छान अशी रेडी झालेली आहे. आता ह्याच्यावरती मी पायसुद्धा तुम्हाला पुसून दाखवून थोड्या वेळाने बघा समोर मी तुम्हाला दाखवतेच. आणि दुसरा जो हिचा यूज आहे ना तो सुद्धा मी तुम्हाला समोर दाखवणारच आहे. तर बघा आपली फायनली ही रेडी झालेली आहे. आणि ह्याच्यावरती मी असं पाय ठेवून दाखवते, खूप सफिशियंट आहे हिचा स्पेससुद्धा आणि पायसुद्धा व्यवस्थित पुसले जातात. आणि दुसरी जी मी आयडिया सांगणार होती ना ती आहे ही प्लास्टिकच्या खुर्च्या अशा प्रत्येकाच्या घरात असतात, त्याच्यावर बसलं की प्रॉब्लेम खूप जाणवतो. मग थोडंसं मऊसूद असं हे त्या टाईपचं हे काम करेल. चला आता बाय बाय.